एकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। 348 जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथा। 348 तेही नवे जे करिता काही, ध्याता ध्याई तेही नवे जे जाणवी जना, वाटे मना तेही नवे, त्रासमानी जे कंटाळा, अशुभ वाचाळा तेही नवे जे भोवती भोवे, नागवे धावे तेही नवे, तुका म्हणे एकची आहे सहजची पाहे सहज। 348 खऱ्या भक्तीचे वर्म तुकोबाराय सांगतात। ते म्हणतात, विहित कर्म म्हणून प्रतिमा पूजन करतो तो परमार्थ नाही, जो दांभिकतेने ध्यान करतो तो परमार्थ नाही, संसार त्यागाचा लोकांना उपदेश देतो तो परमार्थ नाही, मनाला जे वाटते ती भक्ती नाही, नामस्मरणाचा त्रास मानून कंटाळा करतोस तो परमार्थ नाही, ज्याला अशुभ मानून वाचाळपणा करतो तोही परमार्थ नाही, नाशवंताला सत्य मानून भ्रमाने स्वतःभोवती फिरणे, स्वरूपाची जाण हिरावून घेऊन नागविले गेले त्याला परमार्थ म्हणत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, अहम भाव टाकून सहजपणे भक्ती करणे हेच भक्तीचे खरे साधन आहे। 349 बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता टीर कापे, नवे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खोरे खरे, विष खावे ग्रासो ग्रासी, नन्यतोची एक सोसी, तुका म्हणे करुणी दावी, त्याचे पाय माझे जीवी। 349 वैराग्यादी ज्ञानाधिकार नसताना केलेली स्वंगाडी भक्ती उपयोगहीन असे तुकोबाराय म्हणतात। मला वैराग्य आले असे सहज बोलताना सोपे वाटते, परंतु तसे आचरण करताना जीव भयभीत होतो। बंधू, वैराग्याचा मार्ग सोपा नव्हे रे, वैराग्य आले म्हणणाऱ्याचे बोल मला खरे वाटत नाही। वैराग्य प्राप्तीसाठी प्रत्येक घासाबरोबर विष खाल्ल्याप्रमाणे क्लेशकारक आहे, जे हे सहन करतो तो धन्य आहे। तुकाराम महाराज म्हणतात, वैराग्य स्थितीमध्ये राहण्याचे जो सिद्ध करून दाखवेल त्याच्या पायाचे आवडीने चिंतन करेल। 350 होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेमधर्म, मुखी विठोबाचे नाम, हेची माझी उपासना, लागेन संतांच्या चरणा, तुका म्हणे देवा, हेची माझी भोळी सेवा। 350 तुकोबारायांना पंढरीचे अतिशय प्रेम वाटे। ते म्हणतात, मी विठ्ठलाचे नाम स्मरण करीत पंढरीच्या वाटेवरचा भिकारी होईन, सर्व संघाचा त्याग करून वारकरी होईन। विठोबाचे नाम घेणे हाच माझा एकमेव नियम आणि धर्म आहे। विठोबाचे नाम घेत संतांच्या पायी लागेन हीच माझी उपासना आहे। तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझी अशी भोळी सेवा करेन। 351 साठविला हरी जीही हृदय मंदिरी, त्याची सरली वेरझार, झाला सफळ व्यापार, हरी आला हाता मग कैची भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरून नेदी उरी। ज्यांनी हरी आपल्या हृदय मंदिरात साठवला त्याची जन्म मृत्यूची एरझार संपली, त्याचा परमार्थ व्यवहार सुफर झाला, त्याला हरी भावभक्तीने वश झाला, त्याला भय चिंता कोठून राहणार। तुकाराम महाराज म्हणतात, हा एकमेव हरी लाभला की भक्ताच्या कर्माचा नाश करून उरू देत नाही। 352 मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, मज भक्तीची आवडी, नाही अंतरी ते गोडी, आपल्या प्रकारा करा जतन दातारा, तुका म्हणे भेटी पुरे एकची शेवटी। तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा मोक्षासारखा दुर्लभ ठेवा तुमच्या जवळच असू द्या, माझ्या मनाला त्याची आवड नाही, त्याची मला आवड नाही, मला भक्तीचंच आवड आहे। देवा ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती, सायुज्य, मुक्ती, मोक्षसुख असे वैभवाचे प्रकार असतील तर इतरासाठी खुशाल राखून ठेवा। तुकाराम महाराज म्हणतात, मला तुमची एक वार भेटच पुरेशी आहे। 353 नामपाठ मुक्ता फळांच्या ओवनी,
हे सुख सगुनी अभिनव, तरी आम्ही झालो उदास निर्गुणा. भक्तांची या मना मोक्ष नये, घ्यावे घ्यावे ऐसा येते उरे भाव. जाय ठाया ठाव पुसोनिया, आता म्हणे आता अभयदान करा. म्हणा विश्वंभरा दिले ऐसे. निर्गुण साक्षात्कारी आत्मनिष्ठ जीवन मुक्तांना श्रीहरीचे सगुण भक्ती प्रेम दुर्लक्ष आहे. तुकोबाराय म्हणतात, देवाच्या सगुण रूपाची पूजा ध्यान नामस्मरण करण्यास जो आनंद भक्ताला मिळतो तो निर्गुण स्वरूपाच्या ध्यानाने मिळत नाही. म्हणून भक्त निर्गुण स्वरूपाबद्दल उदास आहेत. भक्तांच्या मनाला मोक्षाची इच्छा नसते. भक्ताने आपले सर्वस्व हरिचरणी पहावे. देवाने भक्ताला प्रेम सुख द्यावे, त्यातच आनंद लुटावा. सगुण रूपाजवळ असा देण्या घेण्याचा भाव असतो. निर्गुण रूपाचे ज्ञान भाव भक्तीला ठाव देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा काळा हाती मला शिक्षा होणार नाही असे अभयदान दिले असे वचन द्या. 354 भवसिंधूचे काय कोडे, दावी वाट चाले पुढे. तारू भला पांडुरंग, पाय भिजो नेदी अंग. मागे उतरले बहुत, पैलतिरी साधू संत. तुका म्हणे लागवेंगे, जाऊ तयाची या मागे. देवाच्या सामर्थ्याबद्दल कृपेविषयी तुकोबाराय सांगतात, भवसिंधू पार करायची तू चिंता करू नको. प्रत्यक्ष पांडुरंगच वाट दाखवीत पुढे चालतो. अंगच काय पाय सुद्धा भिजू देत नाही असा तो पांडुरंग कुशल नावाडी आहे. याच नावाड्याच्या मदतीने पूर्वी पुष्कळ साधू संत पैलतिरी गेले आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, चला त्वरा करा, आपणही त्याने दाखविलेल्या मार्गाने त्याच्या मागोमागे पैलतिरी जाऊ. 355 नाही साजत हा मोठा, मज अलंकार खोटा. असे तुमचा रजेरैन, संतपायींची वाहन. नाही स्वरूपी ओळखी, भक्तिभाव करी देखी. नाही शून्याकारी क्षर ओळखी अक्षरी. नाही विवेक या ठाई, आत्मा अनात्मा ते काही. काही नव्हे तुका, पाया पडेन हे ऐका. तुकोबाराय संतांना विनंती करतात, भक्त ज्ञानी संत ही पदवी फार मोठी आहे. तो अनमोल अलंकार आहे हे खरे, पण मला ते शोभत नाही. मी तुम्हा संतांच्या पायीचा रजकण आहे. तुमच्या पायीची वाहन आहे. तुमच्या पायी मस्तक ठेवावे एवढाच माझा अधिकार आहे. कारण ज्याला स्वरूप साक्षात्कार झाला आहे, जेथे सर्वांचा लय होतो, ते महाशून्य ज्याने ओळखले आहे, तसा भक्तिभाव माझे ठिकाणी नाही. मला क्षर आणि अक्षर यांचा विवेकही कळत नाही. आत्मनात्म विवेक माझे ठिकाणी नाही. तुकाराम महाराज म्हणतात, यातले संतपणाचे लक्षण माझ्या ठाई नाही. ती केवळ तुमचे पाहून भक्ती करतो, पण तुमच्या पाया पडावे एवढेच मला कळते. 356 सत्यसाचे खरे, नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने, उभयलोकी कीर्ती जेणे. भाव ज्याचे गांठी, त्यासी लाभ उठा उठी. तुका म्हणे भोळा, जिंकू जाणे कळी काळा. विठ्ठलाच्या नामाची महती तुकोबाराय सांगतात. विठोबाचे नाम चांगले सत्य आहे असे खरेपणाने संत सांगतात. नामामुळे भवबंधने तुटतात, उभय लोकात कीर्ती होते. ज्याच्या जवळ भक्तिभाव आहे, त्याला लाभ त्वरित होतो. तुकाराम महाराज म्हणतात, नामस्मरण करणारा भोळा असला तरी कळी काळाला जिंकण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त होते. 357 सत्य दो आवडे, विकल्पाने भाव उडे. आम्ही तुमच्या कृपादाने, जाणो शुद्ध मंद सोने. आला भोग अंगा, न लावू उशीर त्या त्यागा. तुका म्हणे देवा, अंजनते तुझी सेवा. आता आम्हाला सत्य असेल तेच आवडते, पण त्याच्या सत्यतेविषयी विकल्प आटला की भाव विश्वास उडतो. देवा, तुझ्या आशीर्वादाने शुद्ध सोने आणि हीन सोने यातील फरक आम्हाला कळतो. प्रारब्धाचे सुखाचे भोग अंगास आले तर त्या भौतिक सुखोपभोगाचा त्याग करण्यास आम्ही क्षणाचाही विलंब करणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या सेवेचे अंजन डोळ्यात घातल्याने खरे खोटे अचूक ओळखण्याची बुद्धी आम्हापाशी आहे.
358 करावे चिंतन तेची बरेन भेटून बरवा अंगी राहे भाव तंग तोची जाना देव दर्शनाची उरी अवस्थाची अंग धरी तुका म्हणे मन तेथे सकळ कारण. तुकोबारायांनी मनाला प्रसन्न केले आणि त्याला आत्मरूप केले. ते म्हणतात, देवाला प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा त्याचे चिंतन करावे हेच बरे आहे. देवाच्या दर्शनाची ओढ सतत बाळगतो तो भावच देव आहे असे जाणावे. त्याच्या जीवनात केवळ देवदर्शन उरले आहे याचा ध्यास सत्यात असतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे देवाच्या भेटीच्या ध्यासाने ज्याचे मन व्यापून गेले आहे त्याला मनच कारण आहे. 360 नसे तरी मनी नसो परी वाचे तरी वसो देह पडो या चिंतनी विठ्ठल नाम संकीर्तनी दंभस्फोट भलत्या भावे मज हरिजन म्हणावे तुका म्हणे काळांतरी मज सांभाळील हरी. परमार्थ घडावा यासाठी तळमळणारे तुकोबाराय म्हणतात, माझ्या मनात हरिभक्ती नसली तर नसू दे, वाणीमध्ये हरिनाम असावे. विठ्ठल चिंतनात विठ्ठल नाम संकीर्तनात मृत्यू यावा अशी माझी मनीषा आहे. समाजात माझा हरिभक्त म्हणून नावलौकिक व्हावा. ढोंगीपणाने का होईना देवाचे नामस्मरण वाणीत यावे. तुकाराम महाराज म्हणतात, मग साक्षात काळ आला तरी हरी मला सांभाळी. 361 नये जरी काही तरी भलतेची वाही म्हणविल्या दास कोणी धरी वेठीस समर्थाच्या नावे भलतैसे विकावे तुका म्हणे सत्ता वरी असे त्या बहुता. देवाविषयी अंतकरणात प्रेम असणे महत्वाचे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुला भजन कीर्तन गायन देवाच्या विषयी काहीही भक्ती प्रकार येत नसतील तर तू कोणत्याही उपायाने देवाला मनापासून हाक मार. तू स्वतःला हरीचा दास म्हणवून घेतले तरी तुला कोणी वेठीस धरीत नाही. प्रत्यक्ष मृत्यू सुद्धा काही करू शकत नाही, कारण समर्थाचे नाव घेऊन पाहिजे ते विकले जाते. तुकाराम महाराज म्हणतात, कारण समर्थाची सत्ता सर्वांपेक्षा बलवान असते. 362 न संडवे अन्न मज न सेववे वन म्हणवनी नारायणा किव भाकतो करुणा नाही अधिकार काही घोकावया अक्षर तुका म्हणे थोडे आयुष्य अवघेची कोडे. 362 देवा तुझ्या प्राप्तीसाठी अन्नाचा त्याग माझ्याने होणार नाही किंवा वनात राहणे मला सोसत नाही. म्हणून नारायणा मी तुला विनंती करतो की माझ्यावर कृपा कर. वेदाक्षरे घोकण्याचा अधिकार मला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या प्राप्तीचे विविध प्रकार करण्यात माझे आयुष्यही थोडे आहे. अशा प्रकारे सर्व अडचणी आहेत. 363 एकाची उत्तरे गोड अमृत मधुरे ऐशा देवाच्या विभूती भिन्न प्रारब्धाची गती एकाची वचने कडू अत्यंत तीक्ष्णे प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. काही उपदेशकांची वचने अमृताप्रमाणे मधुर असतात, ती कानाला गोड लागतात. अशा प्रकारे सर्व देवांच्या विभूती प्रारब्धाच्या गतीनुसार वेगवेगळ्या आहेत. पण काही उपदेशकांची वचने कडू तीक्ष्ण मनाला घायाळ करणारे असतात. देवाने या जगतात राजस तामस सात्विक या प्रकारचे जन ज्याच्या वृत्तीप्रमाणे निर्माण केले असे तुकाराम महाराज म्हणतात. 364 वचनेही नाड न बोलते मुके खोड दोन्ही वेगळे हित बोली अबोलनी नीत अंधार प्रकाशी जाय दिवस पावे निशी बीज पृथ्वीची या पोटी तुका म्हणे दावी दृष्टी. अति बोलणे किंवा अबोल राहणे या दोन्हीहून अल्पाक्षर बोलणे हितावह आहे. बोलण्याने समस्या निर्माण होतात, म्हणून आचरणाने काय ते सिद्ध करावे. तुकाराम महाराज म्हणतात, पृथ्वीच्या पोटात बीज पडते, पृथ्वी त्याचा वृक्ष करून दाखविते. जसे सकाळी अंधाराचा प्रकाश होतो आणि संध्याकाळी दिवस संपला की प्रकाश अंधारात जातो, त्याप्रमाणे मौन आणि बोलणे एकात एक जात असते. मी बीजाचा वृक्ष केला असे बोलून दाखवित नाही, त्याप्रमाणे मी रात्रीचा दिवस केला असे सूर्य बोलून दाखवत नाही. 365